थंडीमध्ये उष्ण पदार्थांचं सेवन करणं हे शरीराला फायदेशीर ठरते. आज आपण थंडीमध्ये विशेष उपयोगी असणारे थालीपीठ भाजणी पाहणार आहोत. तसे तर आपण थालीपीठ भाजणी नेहमी करत असतो, पण थंडीसाठी म्हणून काही पदार्थांचे प्रमाण वाढवले आहे तर काही पदार्थांचे प्रमाण कमी केले आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम बाजरी भाजायला घेतली आहे. याचेच प्रमाण वाढवले आहे. थंडीसाठी बाजरी खाणं अतिशय उपयुक्त ठरते, म्हणून येथे 3 वाट्या बाजरी घेतली आहे. ही बाजरी लाह्या फुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. लो फ्लेमवर लोखंडी कढईमध्ये मस्त बाजरी भाजली जाते, म्हणून थालीपीठ भाजणी भाजताना शक्यतो लोखंडी कढईचा वापर करावा. आता ही बाजरी भाजून झाली आहे, ती आता परातीमध्ये काढून घेऊ. बाजरीनंतर आता भाजून घ्यायची आहे 2 वाट्या ज्वारी. मीडियम फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायची आहे. ज्वारी आता भाजून झाली आहे, काढून घेऊ. या पाठोपाठच भाजून घ्यायचा आहे गहू. 1 वाटी गहू इथे भाजायला ठेवला आहे. आपण सर्वप्रथम धान्य भाजून घेत आहोत. मीडियम फ्लेमवर कलर बदलेपर्यंत हा गहू आता आपण भाजून घेणार आहोत. गहू भाजून झाला आहे, काढून घेऊ. यानंतर भाजून घ्यायची आहे उडीद डाळ. 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि ती चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. उडीद डाळ पटकन भाजते आणि त्याचा छान खमंग असा वासही सगळीकडे सुटतो. मस्त कलर बदलेपर्यंत भाजून झाली आहे, काढून घेऊया. आता भाजून घेऊ हरभरा डाळ. 1 वाटी हरभरा डाळ भाजण्यासाठी ठेवली आहे. खरपूस भाजून घेऊया. थालीपीठ भाजणीतील सर्व साहित्य खरपूस भाजून घ्यायचे आहे. कलर बदलला आहे आणि अगदी छान खरपूस भाजून झाली आहे. ही डाळ आता आपण परातीमध्ये काढून घेऊ. यानंतर मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे. बारीक असते, त्यामुळे पटकन भाजली जाते. खाली लागू न देता सतत हलवत डाळ भाजून घ्यायची आहे. कलरही बदलला आणि भाजूनही झाली. आता ती परातीमध्ये काढून घेऊ. यानंतर भाजायला ठेवला आहे 1 वाटी तांदूळ. तांदळाला पांढरटसर कलर आला की समजावे तांदूळ भाजले गेले. आता इथे पांढरट असा कलर आला आहे, त्यामुळे काढून घेऊ. यानंतर भाजून घ्यायचे आहे थालीपीठाला चव आणणारे पदार्थ. तर सर्वप्रथम भाजून घेऊया अर्धी वाटी धणे. धण्यांमुळे थालीपीठाला स्वादही चांगला येतो आणि टेस्टही चांगली येते. भाजून झाल्यामुळे काढून घेऊया. आता भाजून घ्यायचे आहे पाव वाटी जिरे. गॅस आता बंद केलेला आहे आणि कढई तापलेली आहे. त्या तापलेल्या कढईवरच आता हे जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मस्त भाजून झाले आहे, तेही आता काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपले भाजून झाले आहेत. बाजरी, ज्वारी, मूग डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, गहू, तांदूळ, जिरे आणि धणे हे सर्व आता थंड होऊ द्यायचे आणि गिरणीतून किंवा तुमच्या घरी जर घरघंटी असेल तर थोडेसे रवाळ असे दळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे तयार झाले भाजणीचे पीठ. हे पीठ 4 महिन्यांपर्यंत अगदी चांगले राहते. थंडीसाठी म्हणून मोजकेच जिन्नस घालून बाजरीचे प्रमाण वाढवून इथे भाजणीचे पीठ तयार केले आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून पहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.